छान. आज सगळ्यांशी बोलताना खूप आनंद होता. माझ्या शेतामध्ये मी आलेली आहे. शेतामध्ये सकाळीच आल्यामुळे सूर्यनारायण बिलकुल आपल्यावर प्रसन्न आहे. सूर्याची किरण. आज या विहिरीची बांधकाम होत आहे आणि त्याची पूजा पण आपल्या हातून होणार आहे. सुंदर असं शेतामध्ये हिरवा चारा लावला आहे गाईसाठी, लक्ष्मीसाठी, आणि लक्ष्मीसुद्धा आहे. खूप भारी वाटते शेतात. आपण रुटीन लाईफमध्ये इतकं कंटाळवाण होते की सगळं जीवन असं व्हायला लागते, ताणतणाव वाढते. पण असा एक क्षण जरी मिळाला जिथे आपण पूर्ण रिलॅक्स शांत होऊ शकू, तिथे पूर्ण रिफ्रेश होऊन नवीन ऊर्जेने आपण काम करायला, ही रिफ्रेशमेंट फक्त निसर्गामध्ये मिळते. आणि खरोखर इथे दवाखान्याचे पैसे नाही लागत, व्हिजिट करावं नाही लागत, दूरपर्यंत लाईनमध्ये नाही बसावं लागत, कोणते एक्सरे नाही काढावं लागत, कोणते हार्टबीट वाढले की कमी जास्त झाले तर काहीच करावं लागत नाही. फक्त निसर्गाच्या सानिध्यात एका असं येऊन रिफ्रेश व्हायचं. कोणती गोष्ट वारंवार एकच एक गोष्ट केली तर हँग मारते आणि एकदम लोड होऊन जाते. मिक्सर पहा, बाकीच्या गोष्टी पहा, जास्त लोडेड काम केलं तर हँग मारते. तसंच आहे, आपल्या शरीराकडनं जास्त काम केलं की ते सुद्धा हँग मारते. त्याच्यापेक्षा रिलॅक्स, आनंदित व्हा, रिफ्रेश व्हा, आराम करा आणि जीवनाचं खरं गुह्य त्याच्यात आहे. काय एनर्जी आहे, अबंडन्स. काही हे एक इंजेक्शन घ्यायची गरज नाही. हे जे आहे ना, हे बिलकुल आपल्याला एक ऊर्जा देते. हा एक टच, ही अनकंडिशनल लव आहे. यांनासुद्धा प्रेम मिळते आणि आपल्याला हे भरभरून देतात. किती म्हणून मी वर्णन करू याचं. कारण हीच ऊर्जा मला पुरून उरते आणि मी याच ऊर्जेने सगळ्यांना मटेरियल प्रोव्हाइड करते. अनंत ऊर्जा आहे, पण ती आपल्याला जाणवली पाहिजे, समजली पाहिजे आणि ती आपल्याला वाटता आली पाहिजे. आज खूप भारी वाटते. या माझ्या शेतात आल्यानंतर मी खूप दिवसांनी आली. मला मधात वेळ नव्हता, पण आज भरभरून वेळ मिळाला. आणि आज मी एवढी आनंदित का आहे त्याचं गुह्य म्हणजे हा जो ड्रेस घातला आहे ना मी, तो माझ्या मुलीने तिच्या पहिल्या कमाईतून पुण्यावरून हा ड्रेस पाठवलेला आहे. आणि तिची इच्छा होती की मम्मी तू हा ड्रेस घाल. आणि मी घातल्याबरोबर मला इतकी ऊर्जा जाणवत आहे जी तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावरून. पण एक सांगते की फक्त मनाभावातून एक छोटीशी जरी आपण कृती केली, ती मलाच नाही तर ब्रह्मांडात सगळ्यांना आनंदित देते. हा आनंद वाटता येतो, देता येतो. लय भारी, खूप भारी आहे बरं हे सगळं. हे मी आता सावलीत आली, सुंदर असं परिसरात. जिकडे गेला तिकडे आनंदी आनंद, सुंदर असं वातावरण. मी माझे प्रत्येक अनुभव शेअर करत असते, सांगत असते आणि त्यात मला खूप अनोखी गोडी अशी वाटत असते. तर आजसुद्धा मी तुम्हाला एक सुंदर अनुभव सांगायचा आहे आणि तो सांगायच्या आधी मला माझी एक सुंदर अशी बैठक करते की जेणेकरून मला तो व्हिडिओ व्यवस्थित रेकॉर्ड करता आला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत तो प्रॉपर पोचला गेला पाहिजे.
कारण तुम्हाला सांगू का, प्रत्येक गोष्टी ही महत्त्वपूर्ण असते आणि ती एका सिस्टमनी जर आली तर आपल्याला ती व्यवस्थित मांडता येते. तर ओके, ते माझ्यावर फोकस नाही पडत वाटते. चला, असं बोलता येईल. खूप भारी वाटते, पण भारी पण बोलणार आहे मी. सगळ्यांसाठीच भारी बोलणार आहे. मानो या ना मानो, हा माझा आनंद आहे आणि हा मला शेअर करण्याचा आहे. तर मी मागे एकदा माझी महाअवतार बाबा संबंधित स्टोरी मी सांगत होती, ती मी आता कंटिन्यू करणार आहे. ती गोष्ट अशी आहे की कुकुचिना जोशीमठमध्ये आमचा एकदा मुक्काम होता आणि तिथून आम्ही मग महाअवतार बाबाच्या क्योसमध्ये आमचा प्रवास सुरू झाला. पैदलच होता तो. जवळपास 3-3.5 किलोमीटरचा असेल, पण तो पूर्ण उंच पहाडावर असल्यामुळे त्या पहाडावर आम्ही चालायला सुरुवात केली. चालताना काय झालं, आमचे इथे सगळे हलके पतले म्हणजे होते, चांगले पर्सनॅलिटी, पण म्हणजे त्यांची इच्छाशक्ती स्ट्रॉंग होती, तर ते सगळे फास्टमध्ये पटोपट जायचे होते, चालले होते. माझ्या 3 बहिणी, माझी मुलगी आणि माझ्या बहिणीचा मुलगा. आणि मी काय व्हायची, थोडीशी चालली की मला दम लागायचा, तर मी थोडी बसत जायची, उठत जायची. पण यामध्ये एक अनुभव इथे सुरू होतो. आम्ही जसं दिल्लीला आम्ही प्लेननी पोचलो आणि तिथून आमचा प्रवास, मग आम्ही एक कार बुक केली. त्या कारमध्ये बसून आमचा प्रवास सुरू झाला. तर जो ड्रायव्हरच्या बिलकुल बॅक सीटवर मी बसली होती. तर मी काही त्याला बसताना काही पाहिलं नाही आणि त्याच्याकडे माझा एवढा काही फोकस केला नाही आणि तो ड्रायव्हिंग करायला लागला. करता करता त्याच्या हाताकडे माझं लक्ष केलं. त्याच्या हातावर खूप मोठा ओम असा गोंदलेला होता आणि मग मी पाहत होती. मग असा प्रवास सुरू झाला. दिल्ली ते आम्ही पहिले हरिद्वार, ऋषिकेश या मार्गे आम्ही चाललो होतो. तर तो ड्रायव्हरने आम्हाला, सकाळीच आम्ही प्लेननी 10 वाजता दिल्लीला पोचलो होतो आणि नंतर आम्हाला जायला 4-5 घंटे लागत होते ऋषिकेश हरिद्वारला पोचायला. तर त्यांना म्हटलं, आम्ही मधात कुठे चांगली जागा भेटेल तर तू नाश्त्यासाठी थांबवून दे. जे त्यांनी 10 वाजता 11 वाजता समजा कार सुरू केली तर तो थांबवायचं नावच नव्हता घेत. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजला. मग हळूहळू माझ्या बहिणी वगैरे आपसात चर्चा करायला लागली. याला आपण सांगत आहे की थांबव आणि आपल्याला नाश्ता जेवण करायचे आहे, तो हा थांबवत का नाही, कोणाचंच ऐकत नव्हता. मी एक त्याच्यामध्ये काही इंटरफेअर नव्हती करत. चला, पण मग त्याचं ते थांबणं काही दिसलं नाही. तर काय झालं, मी त्याला म्हटलं, मला माहीत होतं माझ्या बहिणींना वगैरे की ही बोलली तर सगळा गेम बिघडते, तर मला त्या कशा शांत करत होत्या. पण मग एका ठिकाणी त्याला म्हटलं, पैसे आमचे, टूर आमचा, आणि आम्ही जे काही इथे निघालो तर घरावर तुळशीपत्र ठेवून निघालो, कारण आमच्यासोबत मोठी व्यक्ती अशी जेंट्स कोणीच नव्हती. आणि म्हटलं, तू आमचं ऐकून नाही राहिला. मग त्यांनी एका ठिकाणी चहा प्यायसाठी गाडी थांबवली. मग तिथे आम्ही चहा वगैरे पिलो आणि मग त्याला समजून सांगितलं, बाबा म्हटलं, आम्ही पोचायसाठी आलो म्हटलं आणि आमच्या सोयीने तू चालला पाहिजे, पैसे आम्ही देणार आहे. तो काहीच बोलत नव्हता. मग समोर चालायला लागला. जाता जाता तो म्हणजे डेस्टिनेशन सोडून 50 किलोमीटर जास्तीचा समोर चालला गेला.
त्याला ॲड्रेस काही प्रॉपर मिळाला नाही. मग तो झाला परेशान. मग त्याला मी म्हटलं बापू आता कसं, त्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव पाहिला. मग त्याला म्हटलं जाऊ दे आता, तू कसंही करून आम्हाला पोचव. पुन्हा आम्ही रिटर्न आलो आणि तो मग त्याचं जे पहिलेचं नेचर होतं ते चेंज झालं होतं आपोआप. मग आम्ही कुकुचिनापासून वरती जायला लागलो. तर त्याला मी म्हटलं, सगळे वरती समोर चालले होते आणि तो माझ्या मागेच राहायचा. म्हटलं बापू मी येते व्यवस्थित आरामशीर, काही टेन्शन घेऊ नको. पण मी थांबायची.